तर 26 नोव्हेंबर 1949 ची मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. मग हा देश कसा चालणार, या देशाचे प्रमुख कोण होणार, या देशाचे कायदे कोण बनवणार, या देशाच्या कायद्याचा अंमल कोण करणार, या देशाचं राज्य करणाऱ्यांच्यावर जबाबदाऱ्या कोणत्या असणार, या देशात राहणाऱ्या माणसांना अधिकार कोणते असणार, या देशातल्या लोकांना न्याय कसा असणार, या सर्वासाठी एक देशाचा कायदा बनवावा म्हणून एक सभा स्थापन झाली. हे राज्य कसं चालावं, त्यातल्या दोन महत्वाच्या होत्या. त्यातली एक समिती होती ती मूलभूत अधिकार या देशातल्या लोकांना कोणते असणार यासाठीची समिती होती. वास्तव शोषणाच आहे. संविधानाने शोषणाच्या विरोधी अधिकार दिलाय, पण वास्तव आहे की शोषण चाललंय. पण तो अधिकार आहे, मेहरबानी नाही आहे. मेहरबानी कोणती आहे? माझी बहीण लाडकी बहीण, मेहरबानी, तुझा कायदा नाही. बहीण आज लाडकी आहे, निवडणुकीनंतर लाडकी नाही राहणार. संविधान कर्त्यांचा आत्मा त्याच्यामध्ये आहे. तुला मी भाकरी दिली, पण ती भाकरी देण्याचं काम मी ज्याला दिलं तो त्याचं काम करणार नाही. मग तू संघटित हो. कुठला संघटित होऊ नको, तर विनाशस्त्र एकत्र जमून आंदोलन कर. तर हे ठिकाणावर येतील, तर कलेक्टर काम करील, तर सीओ काम करील, तर गटविकास अधिकारी काम करील, तरच तहसीलदार काम करील. आढावा समितीचा अध्यक्ष मंत्री दर्जाचा म्हणून तुम्हाला हे अधिकृतपणे सांगतो. प्रशासन काम करीत नाही, पुरावे आहेत माझ्याकडे. त्यांना काम करायला लावण्याकरता संघटना बांधण्याचा अधिकार सांगितलं.